नमस्कार. नुकतीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. तर ह्या योजनेचा लाभ कसा मिळवायचा आणि कोणाकोणाला याचा लाभ होणार आहे, पात्र पात्र कोण असणार आहे आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि महाराष्ट्र सरकारने टाकलेला GR हा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या योजनेची परिपूर्ण माहिती जाणून घ्या. चला तर बघूया तर चला बघूया आपण महाराष्ट्र शासनाने काढलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल आलेला GR बघूया. तर महाराष्ट्र शासन महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत एक GR आहे. याच्यामध्ये आपण वाचूया. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाणे 50पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शासन निर्णय. राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देत आहे. तर या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगारास निर्मिती चालना देणे, त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण परिस्थितीमध्ये सुधारणा करणे. तर योजनेचे स्वरूप. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक केलेले थेट लाभार हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 इतके रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अशा या योजनेमध्ये महिला पात्र असणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार, चला बघूया. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर अपात्र कोण असणार आहे, चला बघूया. तर अपात्र कोण असणार आहे, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे,
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. सदर योजनेच्या पात्र व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. तर अशा या पात्र अपात्रतेच्या याच्या अटी आहे. सदर योजनेचे लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र. लाभार्थीची निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका, मदत सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा तर कार्यक्षेत्र ग्रामीण भागामध्ये लाभार्थीची फॉर्मची तपासणी, स्वीकृती, पोर्टल अपलोड करणे कुठे केले जाईल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र. तर नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सादर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. योजनेची कार्यपद्धती. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे सुविधा सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रमाणे विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येईल. तर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदाराने महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे ओळखपत्र, रेशन कार्ड तसेच आणि स्वतःचे आधार कार्ड. तात्पुरते यादीचे प्रकाशन केले जाईल. संपूर्ण फॉर्म तुम्ही भरून दिल्यानंतर तुम्हाला पोचपावती दिली जाईल. अशा प्रकारे हा महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढलेला आहे आणि अशा ही समिती नेमण्यात आलेली आहे या योजनेचा संपूर्ण. आणि याच्या मेन तारखा असणार आहेत. अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 15 जुलै 2024. तात्पुरते यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा 16 जुलै 24 ते 20 जुलैपर्यंत असणार आहे आणि तक्रारी हरकतीचे निराकरण 21 जुलै ते 30 जुलै. अंतिम दिनांक यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 आणि त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. ओके, ठीक आहे. तर हे असा पूर्ण GR आलेला आहे.